आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनावरती एकत्र आले। राज ठाकरेंनी शिवसेना भवनात पाऊल ठेवताच शिवसैनिक आणि मनसैनिकांना नवं बळ मिळालंय। दरम्यान ठाकरे बंधूंनी एकत्र येताच भाजपवर सडकून टीकाही सुरू केली। सध्या मुंबईचा महापौर हा हिंदी की मराठी यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात। नेमकं काय घडतंय बघूया। की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला आणि याच वचननाम्यात मुंबईचा महापौर मराठी माणूसच होईल असं वचनही देण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा महापौर मराठी की अमराठी यावरून वाद पेटला। या वादावर ठाकरे बंधूंनी भाजपवर निशाणा साधला आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार हे ठणकावून सांगितलं। प्रश्न विचारतो। मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो। पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली। त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं। बरोबर। जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे। बरोबर। मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे। त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार। या प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत। आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? महापौर मराठी की अमराठी या वादामुळे भाजप काहीसा बॅकफुटवर गेलाय। भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर करण्याची घोषणा केली। यामुळे मीरा भाईंदरचा मराठी अमराठी वाद मुंबई महापालिकेच्या रिंगणात सुद्धा पोहोचला। सुरुवातीला भाजप मुंबईचा महापौर हिंदू करायचा या लाईनवर होते, पण हिंदू म्हणजे मराठी, उत्तर भारतीय की गुजराती हे स्पष्ट करायला भाजप तयार नव्हती। त्यामुळे शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी मराठी द्वेषाचा मुद्दा लावून धरला। विशेष म्हणजे यावेळी फक्त उद्धव ठाकरेच भाजपवर टीका करत नाहीयेत, तर राज ठाकरे यांची सुद्धा साथ त्यांना मिळाल्यानं त्यांची ताकद दुपटीनं वाढली आहे। अखेर मराठी महापौर पदाचा मुद्दा डोईजड होतोय हे लक्षात येताच शिंदे फडणवीस यांनी सुद्धा मुंबईचा महापौर मराठीच करणार अशी घोषणा केली। आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला सगळ्यांना। आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले। मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। अखेर महायुती असो किंवा ठाकरे बंधूंची युती, मुंबईचा महापौर मराठीच होणार या मतावर हे सगळे ठाम आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात मराठी विरुद्ध अमराठी वादावर पडदा पडणार का आणि मुंबईचे मतदार कुणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।